नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो शेगावला ट्युशनची ट्रिपला. म्हणजे 6 लाख सर आम्हाला घेऊन जातात शेगावला फ्रेंडसोबत. 11th आणि 12th बॅच आहेत, दोन्ही बॅच आहेत. आमचे मित्र तमस भाऊ, रुद्रभाऊ आणि मी स्वप्नील भाऊ. आम्ही सगळेच चाललो शेगावला. जेवढा आहे आमच्या क्लासमध्ये त्यामुळे ट्युशनमधल्या तिकडे आणखी फोटोज वगैरे काढत आहेत. स्वप्नील भाऊ, नमन भाऊ सगळे खुश आहेत कारण की शेगावला चालला आम्ही फिरायला 3 दिवसाकरिता. आमच्या क्लासच्या मुली ट्युशनमधल्या पुष्कळ खूप आहेत, सक्षम भाऊ वगैरे सगळेच खुश आहेत. भावाने तर विमल खाल्ला होता, सगळे खुश आहेत. आणि हे तर विमलचा जुगाड करत आहेत 11th मुलं सगळेजण. आणि काही वेळातच आमची ट्रेन पण आली. आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि हे आमचे मित्र पण बसले आमच्या सीट. आम्ही सगळे आपल्या सीटवर बसलो. सीट बघायला वेळ नाही लागली. आमचं सीट बुकिंगच होते रिझर्वेशनने. निघालो देवाडीवरून तुमचं रोड जंक्शनने. हे भाऊ हाय करतात, हे नाही त्यांचा भाऊ. हे तर तिकीटच पाहायला व्यस्त होते. रुद्र भाऊ याने शायरी म्हणली खूप पुष्कळ छान. आणि त्यानंतर त्याने व्हिडिओ बनवली की आम्ही होतो गोष्टीमध्ये व्यस्त, व्हिडिओमध्ये त्यानेच व्हिडिओ बनवले. ते तर रुद्रभाऊचा हँडपंप दिसत होते पूर्ण. त्यानंतर आम्ही पोहोचलो शेगावच्या स्टेशनला. बघू शकता समीर भाऊ पण खुश आहेत, पुष्कळ हे फ्रेंड्स लोक आहेत तिकडे सर्व गेले. समीर भाऊ हे पण पुष्कळ खुश आहेत. रुद्रभाऊ त्यांना तर सरांची बॅग मिळाली पकडायला. आम्ही बसलो. त्यानंतर बाहेर निघायला बसलो ऑटोमध्ये. ऑटोला काकाजी बसलो मधामध्ये आणि बसले मागे सक्षम वगैरे. त्यानंतर आम्हाला ऑटोवर काकाचे घेऊन गेले आपल्या विसभामध्ये. आम्ही तिथेच थांबणार होतो, तिथेच थांबलो. त्यानंतर आमचे माझ्याजवळ होतं सामान म्हणून समीर भाऊने व्हिडिओ बनवली. सगळ्यांनी हाय केला. आणि आमचे ट्युशनचे मुलं आणि मुली सरांची वाट बघत होतो आम्ही इकडे बाहेर. बघू शकते विसभा भक्त निवास. त्यानंतर सर गेले रूम बुक करायला. त्यानंतर बाहेरच बसलो, फोटो व्हिडिओ काढले. आणि काकाजी आपल्या ट्रेन गाडी घेऊन जात होते. त्यानंतर सरांनी आम्हाला बोलावलं रूमकडे जायला. बस होतं सगळेच जण आले. हे मी नक्षे तामस भाऊ म्हणत होता की सर मुलांचीच व्हिडिओ काढते, आमचे पण व्हिडिओ काढ. म्हणून मी त्यांचा व्हिडिओ काढला. बघू शकता किती चांगलं लिहिलं आहे म्हणून. त्यानंतर आम्ही निघालो रूमवरती. का आमची रूम होती 2ऱ्या मजलीवर. आम्ही निघालो पायऱ्यावरून चढत सक्षम भाऊ रूम भाई म्हणत होते. 11th मुलं हा पण व्हिडिओ काढत होता. मला मागून रोहित भाऊ इथं पुष्कळ खुश होते. बघू शकता किती मोठा आहे, तर पुष्कळ मोठा आहे भवन. नंतर पुसला मी रूममध्ये. बघू शकता रूम नंबर 37. सगळ्यांनी शूज वगैरे काढले, फ्रेश वगैरे झाले, निघाले. स्वप्नील भाऊ तर खूपच खुश होते. हे भाऊ 11th भाऊ, नाही टेन्शनच नव्हतं कशाचं. समीर भाऊ आणि हे तर तमस आपली बॉडी दाखवत होते 6 पॅक. बघू शकते रोहित भाऊंचे तर खुशच होते सगळेच जण. इवांशू, कालुआ, नमन भाऊ मोबाईल पाहत आहेत. त्यानंतर फ्रेश वगैरे झालो. आम्हाला जायचं होतं मंदिराकडे. तिकडे बस सर वगैरे शूज घालत होते. माझी तयारी झाली होती. तमस भाऊ म्हणाले की बॉटल पकड बॅगमध्ये. मी रुद्रची पण छोटी बॅगमध्ये चष्मा वगैरे लावून हनी सिंग चांगला दिसत होते मी. ठीक रुद्र भाऊ आले. हो सकता सक्षम भाऊ हे जुबा केसरी विमल. आणि मला म्हणाले चुती आहे. आम्ही निघालो खाली आलो आम्ही. सगळ्यांनी बघितला, सगळ्याची तयारी झाली होती आमची. सर आम्हाला इंट्रक्शन देत होते की कसं जायचं, कसं यायचं, कसं कुठं राहायचं सांगत होते सर आम्हाला. त्यानंतर आम्ही बसची वाट बघत होता. आम्हाला अंधार झाला इथंच बसची वाट बघता. मुली पण त्रास येऊन गेला, सगळ्यांना त्रास येऊन गेला. मी खालीच होतो. त्यानंतर बस यायलाच होती. त्यानंतर बस आली. आम्ही पोहोचलो मंदिराकडे. मंदिर घुमला. त्यानंतर आम्ही गेला जुते काढायला, कारण की इथे होतं जुते काढायचे ठिकाण. सो ते सगळ्यांनी जुते वगैरे काढले. बघू शकता सर ती जुते जमा करतात थैल्यामध्ये. मी पण तिथेच ठेवलं आपले जुते. सगळ्या मित्रांनी तिथेच ठेवलं आपले जुते वगैरे. आम्ही निघालो त्याकडे. त्यानंतर मंदिराकडे मुलींनी पण जुते काढले आपल्या पायामधले. हे मंदिराची रस्ता. इथून निघालो आम्ही मंदिराकडे सुद्धा.
बघू शकता किती खायला आम्ही किती उच्चावर वरती गेलाय. बघू शकता हे किती पुष्कळ मोठी लाईन आहे. इतकी मोठी लाईन की कुणा चक्कर यावं असं वाटते. तरी आम्ही निघालो. सक्षम भाऊ तर पुरे फेमस ह्याच झाले होते. त्यांना खायचं कशाच्याच. बघू शकते. त्यानंतर माझ्याकडं हात ठेवला. म्हणाले नैनभाई कैसा लाग रहा है. मी मराठीत सांगितलं त्यांना मला चांगला वाटत आहे, कारण की मला हिंदी जास्त जमत नाही. बघू शकते पुष्कळ मोठी लाईन आहे. जायचं तर आम्हाला खूप दूर होतं. हळूहळू जात होतं. मागे रोहित भाऊ होते. बघू शकते आता सक्षम भाऊ तर आपल्या केसाला हात लावत होते नुसतं. त्यांच्या केस जमत होते की नव्हते जमत तर माहीत नाही. बघू शकता खूप पुष्कळ मोठी लाईन आहे. रोहित भाऊ आपल्या मागे आणि मागे होता आरसा. सक्षम भाऊ आपल्या केसाला सवारच होते नुसतं. त्यानंतर बघू शकता पुष्कळ मोठी लाईन आहे. आम्हाला तर काय तिथलं काकाजीने सांगितले की गुरुवारला तर पुष्कळ मोठी लाईन राहते म्हणून. हे स्वप्नील भाऊ तर पुढे फॉर्ममध्येच होते तावानेच. रोहित भाऊ पण फॉर्ममध्येच तावानेच. त्यानंतर मी खालची व्हिडिओ काढली. त्यानंतर आम्ही मंदिराची व्हिडिओ टाकू शकलो, कारण ते व्हिडिओ काढणं अलाव नव्हतं म्हणून मी खाली आलो. हनुमानजीची व्हिडिओ टाकली. बघू शकता. त्यानंतर आम्ही खाली आलो, व्हिडिओ फोटो काढल्या सगळ्यांनी. हे दिव्याने आणि ते मीनाक्षी अमिषा ती पण ब्लॉग टाकते यूट्यूबला. मंदिर बघा किती मोठं आहे. तर गजानन महाराजचं मंदिर आहे. हां, मुलांनी पण फोटो काढले आणि मुलांनी पण काढले. आम्ही फोटो काढले. त्यानंतर आम्ही निघालो इकडं बाहेर चप्पल आणायला. हो, त्या मंदिराच्या बाहेर निघायचो आम्ही. पुष्कळ मोठं मंदिर होतं. मंदिर घुमलं थोडंसं. त्यानंतर आम्ही आपलं जुती चप्पल घालायला आलो. मी शूज घालले आपले आणि निघालो बसकडे बस स्टेशनला. दोघे स्वप्नील भाऊ मला काय सांगत होते की सामान आता नको घेऊ म्हणून, उद्याला येऊ म्हणून. आणि हे रुद्रभाऊ आणि तमस भाऊ याचं आपले पीठाऊन बेबीच करत होते. आम्ही इथं काही खरेदी केला नाही. तिथून निघाला डायरेक्ट बस स्टेशनकडे. तेवढ्यात गर्दी पण पुष्कळ मोठी होती. आणि सक्षम भाऊला यायची होती रूमवर खायला फरारी खाजा. त्यांनी खाजा घेतले आणि त्यानंतर निघाला बसकडे. आमची बस आली. बसकडे बसलो, जेवण खाऊन केलं आणि इकडे फिरायला आला. तुतारीच्या रमाची तुतारी होती. रमाची तुतारी बघितली आणि मित्रांनी फोटो पण काढले. आणि आम्ही भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.